विरोधी पक्षनेतेपदासाठी किती सदस्य संख्या असावी नियमांमध्ये उल्लेख नाहीये। विधानसभा सचिवालयाकडून शिवसेना युबीटीला उत्तर देण्यात आले। चालू अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे, तर विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात कुठलेही लिखित नियम नाहीत आणि विधानसभा सचिवालयाकडून ठाकरे गटाला हे उत्तर देण्यात आले। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, येणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्यांचा प्रश्न सुटेल का, असा एक प्रश्न निर्माण झालाय। अनुपमा, एक चर्चा होती किंवा लोकसभेमध्ये देखील या नियमाचा आधार घेऊन लोकसभेला देखील विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं नव्हतं। जेवढी सदस्य संख्या असेल तिथल्या सभागृहाची त्याच्या 10% जर सदस्य संख्या विरोधी पक्षाकडे, एका पक्षाकडे असेल नेता नेमता येईल अशा प्रकारचा एक नियम जो आहे तो दाखवत लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं नव्हतं आणि त्याच नियमाचा आधार घेऊन देखील काही विधानसभांमध्ये देखील राज्यांच्या तशा प्रकारचा नियम दाखवला गेला होता। परंतु असा नियम कुठलाही नाही, आधाराचा नियम नाही असं विधिमंडळानं स्पष्ट केलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटानं या संदर्भातली नियमाची मागणी करणारं पत्र हे विधिमंडळ सचिवालयाकडे दिलं होतं, तर तेव्हा विधिमंडळ सचिवालयानं आता त्या पत्राला उत्तर देत स्पष्ट केलेलं आहे की असा कोणताही नियम नाहीये की किती सदस्य संख्या विरोधी पक्षाकडे असावी आणि 10% म्हणजे 29 सदस्य संख्या असेल तरच विरोधी पक्षनेते देईल अशा प्रकारची एक चर्चा होती। त्यामुळे आता सध्या विरोधी पक्षनेते पदाचा निर्णयाचा चेंडू जो आहे तो सत्ताधारी पक्षांकडे असणार आहे, विधानसभा अध्यक्षांकडे असणार आहे। त्यामुळे कोणता निर्णय घेतला जातो तो पाहणं गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा हा प्रश्न सुटणार का याकडे आपल्याला बघायचं आहे।